फॅट एवढ्या प्रमाणात भरलेलं असतं की त्यामुळे ना न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम हा पेरिफेरीला म्हणजे साईडला ढकलला जातो. हे सगळं भरलेला जो पांढरा भाग दिसतोय ना, हा सगळा फॅट आहे. फॅट ग्लोब्युल्स आहेत सगळे. फॅट स्टोरेज एरिया आहे हा. आणि त्यामुळे न्यूक्लियस इथं पण तसंच आहे. म्हणजे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम हे पेरिफेरीला ढकललं गेलंय. सो दिस इज अबाउट ऍडिपोज टिश्यू. हे आपण काय बघितलं तर हे आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू बघितला. आता पुढचा जो आहे ना, बघा इथं पण तसंच दिसतंय तुम्हाला. देर आर टू टाइप्स ऑफ ऍडिपोज टिश्यू. दोन प्रकारचे ऍडिपोज टिश्यू. इथं पण डायग्राम दिसतो बघा. हे आज सगळे भरलेले आहेत. हे सगळे हे ऍडिपोज सेल्स आहेत. दिसत आहेत ते ऍडिपोज सेल्स आहेत. ऍडिपोज सेल्सच्या आत भरलेले जे दिसतंय तुम्हाला, हे सगळे फॅट ग्लोब्युल्स आहेत. हे फॅट ग्लोब्युल सगळे भरल्यामुळे बाजूला न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम हे पेरिफेरीला ढकललं गेलंय. सगळ्या सेल्स मध्ये तुम्हाला दिसते. तो हा एम्प्टी ऍडिपोसाइट सेल्स आहे. हा भरलेले सगळे ऍडिपोसाइट सेल्स आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण फॅट भरलेले आहे. सो देर आर टू टाइप्स ऑफ ऍडिपोज टिश्यू. दोन प्रकारचे ऍडिपोज टिश्यू आहेत, जे व्हाईट ऍडिपोज टिश्यू आणि रेड adipose tissue. Now the white adipose tissue appear opaque due to presence of large number of adipocytes. It is commonly seen in adult. आपल्यामध्ये ह्या प्रकारचे adipose tissue मिळतात की जास्त प्रमाणात फॅट असल्यामुळे. तर ब्राउन adipose tissue जो आहे, this brown adipose tissue is reddish brown in color, and reddish brown in color is due to presence of large number of blood vessels. भरपूर ब्लड वेसल्स असल्यामुळे ह्यांचा कलर ना रेडिश ब्राऊन असतो. आणि नॉर्मली मिळतात एम्ब्रिओ मध्ये. म्हणजे फिटस एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असताना यांच्यामध्ये या प्रकारचे टिश्यू मिळतात, ज्याला म्हणतात ब्राऊन ऍडिपोज टिश्यू. फॅट ग्लोब्युल्स म्हणजे फॅट आहेत ना, या फॅटचे छोटे छोटे कण, त्याला फॅट ग्लोब्युल्स म्हणतात. फॅटचे छोटे छोटे कण किंवा छोटे छोटे काय म्हणतात ड्रॉपलेट्स ऑफ फॅट इज कॉल्ड एज फॅट ग्लोब्युल्स. त्याला फॅट ग्लोब्युल्स असं म्हणतात. ओके, पुढे जाऊया. बघा दोन प्रकारचे आपण टिश्यू बघितले. ऍडिपोज टिश्यू, व्हाईट ऍडिपोज टिश्यू आपल्यामध्ये असतात. ब्राऊन ऍडिपोज टिश्यू एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असतात. एम्ब्रियोनिक फिटस मध्ये असतात. फिटस आणि इन्फंट्स मध्ये असतात. नाव फंक्शन काय? ऍडिपोज टिश्यू इज अ गुड इन्सुलेटर that you know. Now it acts as a shock absorber and good source of energy because it stored fat. जेवढे म्हणून आपले व्हायटल ऑर्गन्स आहेत ना, व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट ऑर्गन्स, या सगळ्या ऑर्गन्सना बाहेरनं एक फॅटचं कव्हरिंग असतं. ओके, कॅप्सूल असतो, फॅट कॅप्सूल. सो प्रोटेक्शन देण्यासाठी इट्स अ गुड इन्सुलेटर. याचा अर्थ काय? इन्सुलेटर असल्यामुळे हीट जी आहे, बाहेरची हीट आत जात नाही, बाहेर जात नाही, टेम्परेचर मेंटेन केलं आपण. द टिश्यू इज फाउंड इन सोल अँड पाम रिजन. जास्तीत जास्त हे ना सोल आणि पाम रिजन मध्ये असतात. ऍज वेल एज अराउंड ऑर्गन लाईक किडनी, म्हणजे जे काय व्हायटल ऑर्गन्स त्यांच्यामध्ये असतात. नाव आता दुसरा जो आहे ना, तो बाइंडिंग टाइपचा कनेक्टिव्ह टिश्यू आहे, दॅट इज कॉल्ड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. Now, dense connective tissue, in this tissue, the fibers and fibroblasts are compactly arranged. तिकडे compactly arranged नव्हते, तिकडे loosely connected होते. पण loose connective tissue आपण बघितलेलं. Now, there are two types. They are namely dense regular and dense irregular. Dense regular मध्ये काय असतं माहिती का? तर जे काय फायबर्स असतात हे पॅरल मॅनर्स मध्ये अरेंज असतात. तर डेन्स इरेग्युलर मध्ये हेच फायबर इरेग्युलरली अरेंज असतात. एवढाच फरक आहे डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर टिश्यू मध्ये. नाउ इन डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू कोलॅजिन फायबर्स बेसिकली व्हाईट फायबर्स असतात. व्हाईट फायबर म्हणजे कोलॅजिन. कोलॅजिन आला की लक्षात ठेवायचं व्हाईट फायबर, किंवा व्हाईट फायबर आला की लक्षात ठेवायचं कोलॅजिन. So in dense regular connective tissue, collagen fibers are arranged in parallel manners. Collagen fibers parallel manner मध्ये असतात. Two main example of these tissues are tendon and ligament. दोन मेन असतात, एक टेंडॉन आणि लिगामेंट. बघा आता या दोघांमध्ये फरक काय माहिती का? टेंडॉन सर्व मसल्स जे आहेत, ऑल दी मसल्स आर नॉट डायरेक्टली अटॅच टू दी बोन्स, दे आर अटॅच टू दी बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडॉन. म्हणजे मसल्स आणि बोन डायरेक्टली अटॅच नाही. मसल आणि बोन्सच्या मध्ये अजून एक पार्ट आहे ज्याला आपण टेंडॉन असं म्हणतो. तो आणि लिगामेंट म्हणजे काय? तर दोन बोन्सला जोडणारा, म्हणजे जिकडे जॉईंट असतात ना तिकडे लिगामेंट्स असतात. सो दोन बोन्सला पकडून धरायला लिगामेंट्स प्रिव्हेंट दी डिसलोकेशन ऑफ बोन. बोन डिसलोकेट होऊ देत नाहीत. सो जिकडे जॉईंट आहेत त्या दोन जॉईंटला जोडणारे लिगामेंट्स आहेत. तर टेंडॉन
हे मसल्स आणि बोन्स जेवढ्या बोन्सला मसलची अटॅचमेंट आहे, ती मसल्सला बोनची अटॅचमेंट वाया टेंडॉन आहे. सो टेंडॉन इज अ इंटरमिडिएट पार्ट विच कनेक्ट मसल अँड बोन्स, अँड द लिगामेंट्स joins the two bones. This ligament prevent dislocation of bone. बोनला डिसलोकेट होऊ देत नाहीत लिगामेंट. हा लिगामेंट टेंडॉन मधला फरक आहे. इन डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, आपण डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यूचे दोन पार्ट बघितले. डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू हॅज फायबर्स दॅट आर नॉट अरेंज इन पॅरल मॅनर. एवढाच फरक आहे. इथं फक्त फायबर्स पॅरल मॅनर मध्ये म्हणजे थोडक्यात सिस्टमॅटिक वे मध्ये अरेंज केलेले असतात पॅरल मॅनर मध्ये. इकडे ते रॅन्डमली असतात, म्हणजे not arranged in parallel bundles or manners. Okay, now dense irregular connective tissue consists of mostly collagen fiber. हे दोन्ही collagen fiber चेच बनलेले असतात. It has less ground substance than loose connective tissue. ground substance मात्र याच्यामध्ये कमी असतो. बघा याच्यात दोन दिसतात. बघा इथे तुम्हाला दिसत, पहिला आहे तो दिसतोय तो आपल्याला डेन्स रेग्युलर दिसतोय. डेन्स रेग्युलर मध्ये व्यवस्थित अरेंज केलेले पॅरल मॅनर मध्ये. इथे कसे इरेग्युलर अरेंज केले, दोन्ही व्हाईट फायबर्सच आहेत. दोन्ही व्हाईट फायबर्स आहेत. त्याच्या आत फायब्रोब्लास्ट आहेत, पण व्हाईट म्हणजे फायबर्स सेल्स आहेत. पण इथे मात्र जे काय म्हणतात येलो सॉरी व्हाईट फायबर जे काढलेले आहेत म्हणजे कोलॅजिन फायबर्स आहेत, हे सगळे पॅरल मॅनर्स मध्ये अरेंज केलेले आहेत. इकडे मात्र ते इरेग्युलर, म्हणून त्याला डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर असं म्हणतात. आपण बघूया टेंडॉन. टेंडॉन काय? टेंडॉन इज ए कंपोज ऑफ डेन्स फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू मेड अप ऑफ प्रिलिमिनरी ऑफ कोलॅजिनस फायबर्स. म्हणजे ते व्हाईट फायबर्सने टेंडॉन बनलेले असतात. नाउ कोलॅजिन फायबर्स विच कन्सिस्ट ऑफ बंच ऑफ कोलॅजिन फायब्रिल्स आर द बेसिक युनिट ऑफ टेंडॉन. म्हणजे असंख्य कोलॅजिन फायब्रिल्स मिळून हे टेंडॉन तयार झालेलं असतं. ओके, हे आपण ना लोकोमोशन मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत. हा हे नाउ द टेंडॉन्स कनेक्ट स्केलेटल मसल टू बोन. स्केलेटल मसल त्या बोनला जोडणारा हा टेंडॉन आहे. त्याचं स्ट्रक्चर आहे ना ते आपण लोकोमोशन मध्ये बघणार आहोत. हा, त्यामुळे आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की असंख्य फायब्रिल्स कोलॅजिन फायब्रिल्स मिळून कोलॅजिन फायबर्स तयार होतात, आणि तो कोलॅजिन फायबर्स म्हणजे टेंडॉन. नाउ फंक्शन हे फक्त एवढं महत्वाचं असं आहे, टेंडॉन कनेक्ट स्केलेटल मसल टू बोन्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट गिव्स टेन्सिल स्ट्रेंथ टू दी टिश्यू. टिश्यूला स्ट्रेंथ द्यायचं काम करतात, तुटू देत नाही. ना सेकंड आहे ते लिगामेंट. Now ligaments are made up of elastic or yellow fibers arranged in regular pattern. Actually irregular pattern. Okay. Now these fibers make ligament elastic. Elasticity दिली जाते. बरोबर. Now they are present at joint. They prevent dislocation of bone. Bone dislocate होऊ न देण्याचं काम हे लिगामेंट करतात. टेंडॉन मध्ये व्हाईट फायबर असतात, लिगामेंट मध्ये येलो फायबर असतात. हे लक्षात ठेवायचं. टेंडॉन मध्ये व्हाईट फायबर असतात, लिगामेंट मध्ये येलो फायबर असतात. येलो फायबर बनलेलं असतं इलास्टिनचं. आताच आपण बघितलं येलो फायबर मेडअप ऑफ प्रोटीन कॉल्ड इलास्टिन, आणि इलास्टिन असल्यामुळे त्याच्यामध्ये इलास्टिसिटी असते थोडीशी, आणि म्हणून दे आर प्रेझेंट ऍट जॉईंट्स. जिकडे जॉईंट्स असतात तिकडे हे लिगामेंट असतात. और यू कॅन से दोन बोन्सला जोडणारे जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड, ज्याच्याने हेल्ड पकडलं जातं दोन बोन्सना जॉईंट शेरिंग, त्याला म्हणतो लिगामेंट, जे बोनला डिसलोकेट होऊ देत नाहीत, म्हणजे डिसलोकेशन प्रिव्हेंट करतात. सो दिस इज टेंडॉन अँड लिगामेंट. नाउ त्याच्यानंतर येतो सपोर्टिंग टाइप ऑफ स्केलेटन टिश्यू. आपण बाइंडिंग टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू बघितला. आता आपण बघूया सपोर्टिंग टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. सपोर्टिंग टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इटसेल्फ नेम इटसेल्फ इंडिकेट इट गिव्स सपोर्ट. लक्षात घ्या. हा बघा, इट इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ हार्ड मॅट्रिक्स. नाउ इट इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज कार्टिलेज अँड सेकंड वन इज बोन. एकाला कार्टिलेज म्हणतात, एकाला बोन म्हणतात. आता कार्टिलेज म्हणजे फरक काय माहितीये का? कार्टिलेज आर नथिंग बट इलास्टिक बोन, ज्याला इलास्टिसिटी असते. नाउ बघा कार्टिलेज बघूया. नाउ कार्टिलेज लोकेशन कुठे कार्टिलेज असतं ते आपण बघूया. कार्टिलेज इट इज पेलेबल. पेलेबल म्हणजे इलास्टिक. yet tough tissue. It forms endoskeleton of cartilaginous fish like shark. Cartilage is also present tip of the nose. आपल्या नाकाचा जो टिप आहे, outer ear joint म्हणजे external ears. ओके, बिटवीन adjacent bone, जो दोन vertebral column जे आपले आहेत, हे vertebral column made up of many vertebrae, and in between the vertebrae there is a cartilaginous disc. Okay,
दिस इज कॉल्ड एज इंटरव्हर्टिबल डिस्क. त्याला इंटरव्हर्टिबल डिस्क असं म्हणतात. त्या डिस्कचं काम काय माहितीये का? इट ऍक्ट्स एज ए शॉक ऍब्सॉर्बर. आपण आपल्याला जरी हादरे लागले तरी एकावरती व्हर्टिबल कॉलमचा वरचा बोन खालच्या बोनला म्हणजे वर्टिब्रा वरचा वर्टिब्रा खालच्या वर्टिब्राला आपटला जात नाही, कारण इकडे कुशन असतं. दॅट इज कॉल्ड एज इंटरव्हर्टिबल काय म्हणतो त्याला आपण डिस्क. अँड दिस इंटरव्हर्टिबल डिस्क मेड अप ऑफ कार्टिलेज. ऍक्च्युअली ती फायब्रो कार्टिलेजची बनलेली असते. सो दिस इज प्रेझेंट इन वर्टिबल कॉलम. नाव लिम्ब अँड हँड इन ऍडल्ट. एवढ्यामध्ये हे कार्टिलेज असतात. त्यांचे इलास्टिक बोन म्हणजे कसे बेंड होऊ शकतं. आपण स्ट्रक्चर बघूया, पण स्ट्रक्चरच्या अगोदर ना आपण एक्सप्लेन एक मिनिट डायग्राम बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा कार्टिलेज मध्ये काय असतं, तर कार्टिलेज इज ऑल्सो मेड अप ऑफ, इट इज टफ फ्लेक्सिबल skeletal tissue which forms endoskeleton in large number of vertebrate. एक मिनिट डायग्राम बघतो जरा, एक मिनिट होल्ड करा. हायलाइन कार्टिलेज, स्टँडर्ड कार्टिलेज. आता हा जो कार्टिलेजचा प्रकार आहे, हा कार्टिलेज आहे, स्टँडर्ड कार्टिलेज आहे. हा जो हायलाइन कार्टिलेज आहे याच्यामध्ये काय बघा, सर्वात बाहेर आहे ना, पहिले लक्षात घ्या, सर्वात बाहेर आहे हे पेरिकॉन्ड्रियम आहे. पेरिकॉन्ड्रियम इज द आउटर मोस्ट लेअर. पेरिकॉन्ड्रियमच्या आत सगळं मॅट्रिक्स आहे. सो कार्टिलेज मेड अप ऑफ मॅट्रिक्स and cells are suspended in the matrix. Now matrix, the name of the matrix is called chondrine. त्या मॅट्रिक्सचं नाव आहे कॉन्ड्रीन. आणि हे कॉन्ड्रीन मॅट्रिक्स कोण तयार करतात, तर कॉन्ड्रोसाइट्स तयार करतात. कॉन्ड्रोसाइट्स आर नथिंग बट कार्टिलेज सेल्स. व्यवस्थित ऐका पहिलं, कॉन्ड्रोसाइट्स आर नथिंग बट कार्टिलेज सेल्स. हे कार्टिलेजचा डायग्राम आहे. म्हणजे हा स्टँडर्ड हायलाइन कार्टिलेज आहे. या स्टँडर्ड हायलाइन कार्टिलेज मध्ये किंवा कार्टिलेज कशाने बनलाय, इट इज मेड अप ऑफ टू पार्ट्स. वन इज कॉल्ड मॅट्रिक्स अँड सेकंड वन इज कॉल्ड एज कार्टिलेज सेल. नाउ मॅट्रिक्स इन द कार्टिलेज आर कॉल्ड, और मॅट्रिक्स जे असतं कार्टिलेज मध्ये त्याचं नाव आहे, त्याचं त्या मॅट्रिक्सला म्हणतात कॉन्ड्रीन. मॅट्रिक्स इज कॉल्ड कॉन्ड्रीन. द मॅट्रिक्स इन द कार्टिलेज इज कॉल्ड कॉन्ड्रीन. नाउ कॉन्ड्रीन कोण तयार करतं, कॉन्ड्रीन तयार करतं कार्टिलेज सेल्स. त्या कार्टिलेज सेल्सचं नाव आहे कॉन्ड्रोसाइट्स. नाउ कॉन्ड्रोसाइट्स आर प्रेझेंट इन ए स्पेशली प्रोव्हाइडेड फ्लुइड फिल्ड स्पेस कॉल्ड लॅक्युना. म्हणजे थोडक्यात प्रत्येक कॉन्ड्रोसाइट्सला, प्रत्येक नको म्हणूया, कॉन्ड्रोसाइट्सला एका पेटीमध्ये ठेवलेलं असतं. त्या पेटीला म्हणतात लॅक्युना. आता ह्या पेटीमध्ये एकापेक्षा जास्त कॉन्ड्रोसाइट्स असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त बोन सेल्स असतात. मग ते कधी तुम्हाला 2 दिसतील, तुम्हाला कधी ते 4 दिसतील, कधी कधी ते 8 पण असतात. परत एकदा सांगतो, कार्टिलेज मध्ये असलेलं मॅट्रिक्स आहे त्याला म्हणतात कॉन्ड्रीन. द नेम ऑफ द मॅट्रिक्स इज कॉल्ड कॉन्ड्रीन. हे मॅट्रिक्स आणि कॉन्ड्रीन कोण तयार करतं, कोण सिक्रेट करतं, तर ते तयार करतात कार्टिलेज सेल्स. कार्टिलेज सेल्सचं नाव आहे कॉन्ड्रोसाइट्स. त्याला कॉन्ड्रोसाइट्स असं म्हणतात. कॉन्ड्रोसाइट्स कुठे असतात, तर कॉन्ड्रोसाइट्सला एका स्पेशली प्रोव्हाइडेड फ्लुइड फिल्ड स्पेस मध्ये ठेवलेले असतात. म्हणजे थोडक्यात एका पेटीमध्ये ठेवलेले असतात, ज्याला म्हणतो आपण लॅक्युने. एक असेल तर त्याला लॅक्युना म्हणतात, 2 असतील त्याला लॅक्युने म्हणतात. या लॅक्युनामध्ये हे कॉन्ड्रोसाइट्स असतात. कॉन्ड्रोसाइट्स आर ऑलवेज मोर दॅन 2 इन नंबर और मोर दॅन 1 इन नंबर. 1 इन नंबर म्हणूया, because these chondrocytes has capacity to divide and redivide. या chondrocytes ला कॅपॅसिटी असते डिवाइड अँड डिवाइड व्हायची. सो दे आर ऑलवेज फाउंड और ऑलवेज प्रेझेंट मोर दॅन 1 इन नंबर. मग कधी ते 2 असतील, कधी 3 असतील, कधी 4 असतील, जास्तीत जास्त 8 असतात. सो 2 ते 8 एवढ्या नंबरामध्ये हे कॉन्ड्रोसाइट्स असतात एका स्पेशली फ्लुइड फिल्ड स्पेस मध्ये, ज्याला म्हणतो आपण लॅक्युने. आता ऍक्च्युली कार्टिलेजला बाहेरनं कव्हरिंग आहे, त्याला पेरिकॉन्ड्रियम असं म्हणतात. या पेरिकॉन्ड्रियम पासून इमॅच्युअर्ड सेल्स तयार होतात, त्याला म्हणतात कॉन्ड्रोब्लास्ट. सी ब्लास्ट म्हणजे सेल्स, कॉन्ड्रोब्लास्ट हे इमॅच्युअर्ड सेल्स आहेत. हे कॉन्ड्रोब्लास्ट इमॅच्युअर्ड सेल्स बिकम मॅच्युअर्ड टू फॉर्म कॉन्ड्रोसाइट्स. कॉन्ड्रोसाइट्स हे मॅच्युअर्ड आहेत, कॉन्ड्रोब्लास्ट हे इमॅच्युअर्ड कार्टिलेज सेल्स आहेत. immature cartilage, immature
कॉन्ड्रोब्लास्ट हे पेरिकॉन्ड्रियमच्या खाली असतात. पेरिकॉन्ड्रियम हा बाहेरचा कव्हरिंग आहे. पेरिकॉन्ड्रियमच्या खाली हे सगळे कॉन्ड्रोब्लास्ट असतात. आणि हे कॉन्ड्रोब्लास्ट मॅच्युर्ड होऊन कॉन्ड्रोसाइट्स तयार करतात. आणि मग हे कॉन्ड्रोसाइट्स इज ए मॅच्युअर्ड कार्टिलेज. कॉन्ड्रोब्लास्ट आर इमॅच्युअर्ड कार्टिलेज सेल्स. हे कॉन्ड्रोब्लास्ट मॅच्युअर्ड होऊन कॉन्ड्रोसाइट्स तयार होतात. ओके, सो आता तुम्ही लक्षात घ्या. आता आपण एक्सप्लेनेशन बघूया. बघा, कार्टिलेज नाउ स्ट्रक्चर बघूया. इट इज अ टफ है, फ्लेक्सिबल है, इलास्टिसिटी है. स्केलेटल टिश्यू विच फॉर्म एंडोस्केलेटन इन लार्ज नंबर ऑफ वर्टिब्रेट्स. कार्टिलेज मेड अप ऑफ जेली लाइक gelatinous matrix called chondrine. हे लक्षात ठेवायचं. The matrix present in cartilage is called chondrine and cells which are called as chondrocytes. Now chondrocytes secretes chondrine or chondrine is secreted by cartilage cells called as chondrocytes. Chondrocytes पासून हे matrix तयार होतं, त्याला chondrine असं म्हणतात. Now, the chondrocytes are present in a specially provided fluid-filled space called lacunae. Fluid-filled space provide केलेल्या एका पेटीमध्ये हे chondrocytes असतात. त्या पेटीला, त्या बॉक्सला लॅक्युना असं म्हणतात. एक असेल तर लॅक्युना, असेल तर लॅक्युने. Each lacuna contain chondrocytes which are more than 2 in number as they are capable of division. त्यांच्यामध्ये डिवाइड व्हायची कॅपॅसिटी असते. म्हणजे कधी एक मिळणार नाही, एकापेक्षा जास्त मिळणार किंवा दोनापेक्षा जास्त मिळणार. नॉर्मली each lacuna contain 2 to 8 chondrocytes. 2 ते 8 chondrocytes असतात. सगळ्याच लॅक्युना मध्ये नसतात, काही मध्ये 2 असतात, काही मध्ये 4 असतात, 3 असतात, 5 असतात, व्हॉटएव्हर. पण 2 ते 8 पर्यंत असतात. इन कार्टिलेज द abundant matrix is delimited by or separated by a sheath of collagenous fibers called as perichondrium. In short, cartilage is covered by, surrounded by matrix. त्याच्यापासून वेगळं केलं जातं कार्टिलेज पासून, आणि that is called as perichondrium. पेरी म्हणजे सराउंडिंग, सभोवताली. कॉन्ड्रियमच्या सराउंडिंगला असलेलं पेरिकॉन्ड्रियम. So it is surrounded by perichondrium. The inner margin of the perichondrium is a layer of small immature पेरिकॉन्ड्रियमच्या खाली पेरिकॉन्ड्रियमच्या खाली इमॅच्युअर्ड कार्टिलेज सेल्स असतात. दे आर कॉल्ड कॉन्ड्रोब्लास्ट. त्याला कॉन्ड्रोब्लास्ट असं म्हणतात. and this chondroblast get converted into chondrocyte. कॉन्ड्रोब्लास्टचं कन्व्हर्जन नंतर कॉन्ड्रोसाइट्स म्हणजे ऍक्टिव्ह सेल मध्ये, म्हणजे मॅच्युअर्ड सेल मध्ये होतं, मॅच्युअर्ड कार्टिलेज सेल मध्ये होतं. नाव बघा, बेस ऑन, आता ह्याच्यात ना वेगवेगळ्या प्रकारचं मॅट्रिक्स आहे. बेस ऑन द टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, कुठलेही स्टँडर्ड कार्टिलेज तुमची पुस्तकात दाखवलेली डायग्राम आहे. कोलॅजिन फायबर्स आहे, कार्टिलेज सेल्स आहे, बरोबर ना. मगाशी पण दाखवलेला पण कार्टिलेजचाच डायग्राम होता, पण तो एक हायलाईन कार्टिलेज. नॉर्मली कार्टिलेज म्हणताना हायलाईन कार्टिलेज आपण विचारात घेतो. सो बेस्ड ऑन द टाइप्स ऑफ मॅट्रिक्स देर आर 4 टाइप्स ऑफ कार्टिलेज. नाउ फर्स्ट वन इज हायलाईन कार्टिलेज, म्हणजे ग्लास लाईक. सेकंड वन इज इलास्टिक कार्टिलेज, नावामध्येच आहे बघा. थर्ड वन इज फायब्रो कार्टिलेज, जे मी आता तुम्हाला सांगितलं ना की इंटरव्हर्टिबल डिस्क, म्हणजे 2 वर्टिब्रेच्या मध्ये जी डिस्क आहे त्याला इंटरव्हर्टिबल डिस्क असते, त्याच्यामध्ये फायब्रो कार्टिलेज असतात. ओके, and third one is calcified cartilage. So there are 4 type of cartilage: hyaline cartilage, elastic cartilage, fibro cartilage, calcified cartilage. प्रत्येक आपण डिटेल मध्ये बघूया. पहिलं बघूया हायलाईन कार्टिलेज. नाउ हायलाईन कार्टिलेज लोकेशन आहे वेअर इट इज प्रेझेंट. इट इज फाउंड ऍट द एंड ऑफ द लॉंग बोन. जी लॉंग बोन्स आहेत त्या सगळ्या लॉंग बोन्सच्या एंडला हे हायलाईन कार्टिलेज आहे. इट इज प्रेझेंट इन द एपिग्लॉटिस, ट्रकिया, रिब्स, लॅरिंग्स अँड हायोइड. हायोइड नावाचं एक बोन आहे जे आपण स्केलेटन मध्ये शिकणार आहोत. ओके, सो त्याच्यानंतर एपिग्लॉटिस आहे. यू नो व्हॉट इज एपिग्लॉटिस? एपिग्लॉटिस म्हणजे काय माहितीये? ऐकलंय तुम्ही नाव एपिग्लॉटिस? एपिग्लॉटिस, have you heard? कोणाला माहिती आहे का एपिग्लॉटिस म्हणजे काय?
येस, नाही कोणाला माहिती? एकता बाळा, तुला माहिती आहे? निधीने सांगितलं, सानियाने सांगितलं, सिद्धीने सांगितलं, चिन्मयीने नाही सांगितलं अजून. चिन्मयी तुला माहित नाहीये? एकता तुला माहित नाहीये का? ओके, बघा मी तुम्हाला रफली सांगतो हा. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बघणार आहोत किंवा रेस्पिरेशन मध्ये बघणार आहोत. कसं माहितीये का, आपला जो फॅरिंग्स आहे, हा फॅरिंग्स ना, परत सांगतो मी रफली सांगतोय, फक्त लोक लक्षात ठेव. फॅरिंग्स आहे ना, हा फॅरिंग्स कंटिन्यू होऊन दोन ट्यूब तयार करतो. फॅरिंग्स इज अ कॉमन पॅसेज विच कॅरी फूड ॲज वेल ॲज एअर. या फॅरिंग्सच्या पॅसेज मध्ये आपला फूड आणि एअर दोन्ही पास होतं. पण फॅरिंग्स ना नंतर बायफर्गेट होऊन दोन ब्रांच तयार होतात. एका ब्रांचला म्हणतो आपण फूड पाईप, दुसऱ्या ब्रांचला म्हणतो आपण विंड पाईप. फूड पाईप म्हणजे इसोफॅगस पासून स्टार्ट होते. विंड पाईप म्हणजे ट्रकिया पासून स्टार्ट होते, ज्याच्यामध्ये लॅरिंग्स वगैरे येतात. तर ह्या जंक्शनला, म्हणजे फूड पाईप आणि विंड पाईपच्या जंक्शनला एक ओपनिंग असतं, अँड दॅट ओपनिंग इज कॉल्ड ॲज ग्लॉटिस. ह्या ग्लॉटिस वरती फ्लॅप असतो, बरोबर ना? हे समजावून मी तुम्हाला सांगतोय ना, फ्लॅप असतो, त्या फ्लॅपला म्हणतात एपिग्लॉटिस. आता काय करतो, ज्या वेळेला आपण फूड घेतो, म्हणजे वेन वी इंजेस्ट द फूड, अवर रेस्पिरेटरी ट्रॅक गेट क्लोज. आपलं रेस्पिरेशनचं प्रोसेस, हवा आत घेण्याची प्रोसेस थांबते आणि खाल्लेलं अन्न जे आहे ते फूड पाईप मध्ये जातं. जेव्हा आपण इनहेलेशन करतो, म्हणजे श्वास घेतो, तेव्हा आपली खाण्याची प्रोसेस बंद असते आणि म्हणून एअर आहे ना, ती म्हणजे थोडक्यात बंद होते. आणि ती करते कोण? हे एपिग्लॉटिस करते किंवा फ्लॅप करते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही फूड घेता तेव्हा तुमची रेस्पिरेटरी ट्रॅक बंद असतो, म्हणजे ट्रकिया बंद केला जातो, ट्रकियामध्ये हवा जात नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही एअर घेता तेव्हा तुमचा फूड पाईप बंद असतो. आता हे असं झालं नाही तर कधी कधी काय होतं का, ठसका लागतो बघा. ठसका कधी लागतो? ज्या वेळेला तुम्ही पाणी मान वर करून पित असाल किंवा जेवताना बोलत असाल, बरोबर ना? अशा वेळेला आपल्याला ठसका लागतो. ह्याचं कारण का, तर जेवताना किंवा पाणी पिताना तो जो काय फ्लॅप आहे ना, हा थोडासा ओपन राहतो आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे कण आहेत, छोटेसे पार्टिकल्स किंवा कुठलाही वॉटर ड्रॉप्स वगैरे, काही वॉटर मे बी, हे चुकून रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये घुसतात, म्हणजे ट्रकियामध्ये घुसतात. आता जेव्हा ट्रकियामध्ये घुसतात, त्या ट्रकियाचा आतला जो लाइनिंग आहे तो आपण बघितलेला सिलिएटेड एपिथेलियमचा आहे. आणि सिलिएटेड एपिथेलियम जे आहेत ते बीट होत असतात वरच्या दिशेने, ओके, अपवर्ड दिशेने. सो जेव्हा फूड आत येईल किंवा कुठलाही पार्टिकल ट्रकियाच्या आत आला की तो बाहेर फेकून द्यायचं काम करतो, कारण तो बीट होतो अपवर्ड डिरेक्शन. म्हणजे कुठलाही पार्टिकल आत आला ट्रकियाच्या की तो बाहेर फेकायचं काम करतो, ज्याला आपण म्हणतो ठसका लागणं, किंवा आपण त्याला ठसका लागणं असं म्हणतो. तर ही जी प्रोसेस आहे, ऍक्च्युली ह्याच्यावरती कंट्रोल असतो तो एपिग्लॉटिस असतो, त्याला एपिग्लॉटिस असं म्हणतात. सो डिटेल जो पार्ट आहे हा आपण रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बघणार आहोत. सो फक्त एवढं लक्षात ठेवा, दॅट इज कॉल्ड एपिग्लॉटिस. सो एपिग्लॉटिस, ट्रकिया, रिब्स, लॅरिंग्स, हायर्ड बोन, ओके, या सगळ्यांमध्ये हे हायलाइन कार्टिलेज असतं. स्ट्रक्चर, हायलाइन कार्टिलेज मध्ये फरक काय बघा. इन दिस टाइप ऑफ कार्टिलेज, पेरिकॉन्ड्रियम म्हणजे बाहेरचा कव्हरिंग इज प्रेझेंट. काय काय लक्षात, पेरिकॉन्ड्रियम इज प्रेझेंट. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज मॅट्रिक्स इज ब्लुइश व्हाईट अँड जेल लाईक. मॅट्रिक्स ब्लुइश व्हाईट आणि जेल लाईक असतं, ब्लुइश व्हाईट आणि जेल लाईक असतं. व्हेरी फाईन कोलॅजिन फायबर्स अँड कॉन्ड्रोसाइट्स आर प्रेझेंट. फाईन कोलॅजिन फायबर अँड कॉन्ड्रोसाइट्स आर प्रेझेंट. Hyaline cartilage is elastic and compressible in nature. Function, it acts as a good shock absorber as well as provide flexibility. It reduces friction.
त्याचे एक्झाम्पल आहे हायलाईन कार्टिलेजचं. हे डायग्राम आहे. सो हायलाईन कार्टिलेज मध्ये काय, पेरिकॉन्ड्रियम आहे. हे लक्षात ठेवा, हे पॉइंट हे प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळे आहेत. पेरिकॉन्ड्रियम इज प्रेझेंट. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज मॅट्रिक्स इज ब्लुइश इन कलर, ब्लुइश व्हाईट इन कलर अँड जेल लाईक. कोलॅजिन फायबर्स अँड कॉन्ड्रोसाइट्स आर प्रेझेंट. हायलाईन कार्टिलेज इज इलास्टिक अँड कॉम्प्रेसेबल इन नेचर. आणि त्याचं फंक्शन आहे. बरोबर दुसरं आपण बघूया, दॅट इज कॉल्ड इलास्टिक कार्टिलेज. इलास्टिक कार्टिलेज मध्ये काय मिळणार बघा. इट इज फाउंड इन इयर लोब्स, म्हणजे कानाचे जे लोब आहेत. ओके, टिप ऑफ द नोजचं टिप. देन इलास्टिक कार्टिलेज पेरिकॉन्ड्रियम इज प्रेझेंट. ह्याच्यामध्ये पण पेरिकॉन्ड्रियम आहे. मॅट्रिक्स कंटेन इलास्टिक फायबर्स, बरोबर ना, तिकडे कोलॅजिन फायबर होते, इलास्टिक फायबर्स. नाव कॉन्ड्रोसाइट्स आर फ्यू इन नंबर. देन फंक्शन काय, इट गिव्स सपोर्ट अँड मेंटेन शेप ऑफ द बॉडी पार्ट. सो सपोर्ट द्यायचं आणि बॉडी पार्टला शेप द्यायचं काम करतं. ओके, नाव तिसरा आहे तो फायब्रो कार्टिलेज. बघा नावामध्येच आहे, फायब्रो कार्टिलेज मिक्सचर आहे, बरोबर ना. सो इट इज फाउंड इंटरव्हर्टिबल डिस्क अँड प्युबिक सिम्फायसिस. प्युबिक सिम्फायसिस म्हणजे दोन जे प्युबिक बोन्स आहेत, म्हणजे कमरेची जी दोन बोन्स आहेत, ती बोन्स एकमेकाला जिकडे मिळतात त्याला म्हणतात, तो जो मिळाल्यानंतर जो काय मधला जो पार्टिशन आहे, दॅट इज कॉल्ड एज प्युबिक सिम्फायसिस. सो पेरिकॉन्ड्रियम इज ॲब्सेंट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मगाच्या दोन ह्याच्यामध्ये पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट होता, दोघांमध्ये पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट होता, पेरिकॉन्ड्रियम ॲब्सेंट आहे. मॅट्रिक्स कंटेन बंडल ऑफ कोलॅजिन फायबर्स अँड फ्यू कॉन्ड्रोसाइट्स. कोलॅजिन फायबरने बनलाय आणि फ्यू कॉन्ड्रोसाइट्स आहेत स्कॅटर्ड इन दी फायबर्स. फायब्रो कार्टिलेज आर मोर रिजिड कार्टिलेज, म्हणजे इतर कार्टिलेजच्या पेक्षा हा जास्त रिजिड आहे, बरोबर ना. आणि म्हणून तो फायब्रो कार्टिलेज म्हणतात. म्हणजे याला फ्लेक्झिबिलिटी आहे, पण खूप फ्लेक्झिबिलिटी नाहीये. थोडीशा प्रमाणात आपण आपला व्हर्टिबल कॉलम आहे तो एका ठराविक लेवललाच, ठराविक पोझिशन मध्येच बेंड करू शकतो. कसंही उलटा सुलटा बेंड करू शकत नाही. पण आपला कान आहे बघा, हा कान आपण कसंही बेंड करू शकतो, बरोबर. तर ह्याच्यामध्ये फायब्रो कार्टिलेज म्हणजे थोडस फायबर्सचं आणि म्हणजे काय म्हणूया त्याला आपण, फायबर्स असल्यामुळे त्याच्यामध्ये कार्टिलेज, त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी थोडी कमी आहे. इट मेंटेन पोझिशन ऑफ वर्टिब्रे. सो दिस इज फायब्रो कार्टिलेज. ओके, अजून याचं एक्झाम्पल आहे, अजून एक दाखवलंय बघा. कॉन्ड्रोब्लास्ट फ्यू आहेत, मॅट्रिक्स आहेत आणि व्हाईट फायबर्स. नाव नेक्स्ट पुढचा आहे तो कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता कॅल्सिफाईड कार्टिलेज ना, हा ऍक्च्युली डिपॉझिशन ऑफ सॉल्ट्स मुळे होतो. सो दिस टाइप ऑफ कार्टिलेज बिकम रिजिड. हा रिजिड कार्टिलेज आहे ड्यू टू डिपॉझिशन ऑफ सॉल्ट्स इन द मॅट्रिक्स. इट रिड्युसेस फ्लेक्झिबिलिटी ऑफ जॉईंट्स इन ओल्ड एज. ओल्ड एज मुळे होणार आहे, कारण हा डिपॉझिशन होतं सॉल्टचं या कार्टिलेजवर, आणि कार्टिलेजवर डिपॉझिशन झाल्यामुळे त्याची फ्लेक्झिबिलिटी जाते. ओके, दॅट इज हेड ऑफ द लॉंग बोन, हे त्याचं एक्झाम्पल. सो हा 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 ऍक्च्युली काय म्हणतात त्याला आपण, ओल्ड एज मध्ये मुळे सॉल्ट्स डिपॉझिट झाल्यामुळे हा कार्टिलेज तयार झाला, दॅट इज कॉल्ड एज कॅल्सिफाईड कार्टिलेज. सो तीन प्रकारचे कार्टिलेज आपण बघितले. पहिला बघितला आपण हायलाईन कार्टिलेज. ओके, दुसरा आपण बघितला, हा पहिला हायलाईन कार्टिलेज बघितला. त्याच्यानंतर आपण बघितला दुसरा तो इलास्टिक कार्टिलेज. ओके, तिसरा आपण बघितला तो म्हणजे फायब्रो कार्टिलेज. आणि चौथा बघितला ही डिफॉर्मिटीज आहे, दॅट इज कॉल्ड कॅल्सिफाईड कार्टिलेज. सो आपण कार्टिलेज बघितलं. त्याच्यानंतर बघणार आपण बोन. नो, बोन हे बोनचं स्ट्रक्चर आहे. पहिला आपण थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट बघूया बोनचा, मग मी एक्सप्लेन करतो. बघा, बोन it is a supportive and protective tissue of vertebrates which protect soft and delicate tissue. So थोडक्यात स्केलेटन जे सगळं तयार झालं ते बोननेस तयार झालेलं आहे. बोन इज कवर्ड बाय ए फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड पेरिऑस्टियम. बघा, हे आता डिस्टिंग्विश बिटवीन बोन अँड कार्टिलेज असा एक प्रश्न विचारतील, आणि डिस्टिंग्विशिंग पॉईंट लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्हाला सगळीकडेच तो उपयोगी पडतील. कार्टिलेजच्या वरचं कव्हरिंग होतं ते पेरिकॉन्ड्रियमचं होतं. बोनच्या वरचं कव्हरिंग आहे, फायबरस टिश्यू कव्हरिंग आहे, त्याला म्हणतात पेरिऑस्टियम. ओके, कव्हरिंग त्याला पेरिऑस्टियम म्हणतात बोन मध्ये, आणि तिकडे ते होतं पेरिकॉन्ड्रियम, लक्षात घ्या. द ब्लड वेसल्स अँड नर्व पियर्स थ्रू पेरिऑस्टियम. पेरिऑस्टियम मधून नर्व्स आणि ब्लड वेसल आत जातात.
Bone is characterized by a hard solid calcified matrix called as ओसिन किंवा त्याला ऑस्टिन पण म्हणतात. ऑसिन किंवा ऑस्टिन. तिकडे काय होतं, कॉन्ड्रीन होतं. मॅट्रिक्स होतं कार्टिलेज मध्ये कॉन्ड्रीन, बोन मध्ये ऑसिन किंवा ऑस्टिन. कार्टिलेज मधलं कव्हरिंग होतं पेरिकॉन्ड्रियम, बोन मध्ये कव्हरिंग आहे पेरिऑस्टियम. कार्टिलेज मध्ये मॅट्रिक्स होतं कॉन्ड्रीन, बोन मध्ये मॅट्रिक्स आहे ऑसिन किंवा ऑस्टिन. ऑसिन इज मेड अप ऑफ मिनरल सॉल्ट्स. ऑसिन हे मिनरल सॉल्ट्स ने बनलेलं आहे, बरोबर ना. तुम्हाला माहितीये बोन्स आर दी मेन रिझर्वायर ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. सो हे जे काय ऑसिन आहे दॅट इज मेड अप ऑफ मिनरल सॉल्ट्स, आणि त्याला म्हणतात हायड्रॉक्सी ऍपिटायटे. या मिनरल सॉल्ट्सला म्हणतात हायड्रॉक्सी ऍपिटायटे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ हायड्रॉक्सी ऍपिटायटे, CA10PO4 6OH2. that is called hydroxyapatite. So that is this hydroxyapatite gives rigidity to the bone. The hardness is due to deposition of inorganic mineral salts which are called as hydroxyapatite. So एक मार्काला क्वेश्चन म्हणून विचारलं व्हॉट इज हायड्रॉक्सीऍपिटायटे और ऑसिन इज मेड अप ऑफ मिनरल सॉल्ट कॉल्ड डॅश, असा एक क्वेश्चन विचारला. दॅट इज कॉल्ड हायड्रॉक्सीऍपिटायटे और हायड्रॉक्सीऍपिटायटे खाली फॉर्म्युला देतील. सो दॅट इज इम्पॉर्टंट. So hardness of bone is due to because of these inorganic mineral salts which are called as hydroxyapatite in bone. आता लक्षात आपण डायग्राम कडे येऊया. बघा हा तुम्हाला सगळ्यांना बोन्स लक्षात असेल, म्हणजे कोण तुम्ही जर नॉनव्हेज वगैरे खात असाल तर जे लॉंग बोन असतं, हा ह्या लॉंग बोनला लक्षात घ्या. आता उभं जे बोन आहे या बोनला आपण मधनं कट करू किंवा जाऊ दे पहिला आपण असं बघूया. बोनच्या आत, या बोन्सच्या आत एक सॉफ्ट टिश्यू असतो ज्याला आपण बोन मॅरो असं म्हणतो. बोनच्या आत उभं जे बोन आहे त्या बोनच्या आत एक सॉफ्ट मटेरियल असतं, त्याला बोन मॅरो असं म्हणतात. आता मी काय करतो, ह्या बोनला ना वरनं कट करतो, म्हणजे मी त्याचा एलएस घेतो, व्हर्टिकल सेक्शन घेतो. व्हर्टिकल सेक्शन घेतलं तर मला असा पार्ट बघायला मिळतो. ओके, हा पार्ट बघायला मिळतो. आता हे जे काय सगळं दिसतंय ना हे सगळं मॅट्रिक्स आहे, आणि हा आतला जो काय पार्ट तुम्हाला मी सांगतोय तो हा बोन मॅरोचा आहे. हा आतला पोकळ पार्ट आहे बघा, दोन बोन्स एकमेकाला जोडलेत ना, अख्खा गोल बोन आहे ना, गोल बोन म्हणून मी मधनं जर कट केला तर तुम्हाला काय मिळणार, दोन तुकडे मिळणार, बरोबर ना. आतला जो भाग आहे त्या भागामध्ये सगळं बोन मॅरो असणार. अर्धा भाग बोन मॅरोचा अर्ध्या तुकड्याकडे जाणार, अर्धा भाग बोन मॅरोचा दुसऱ्या अर्ध्या तुकड्याकडे जाणार. आपण अर्धा तुकडा विचारात घेऊया. आता ह्याच्या वर जे सगळं तुम्हाला दिसतंय हे सगळं मॅट्रिक्स आहे, हा सगळं मॅट्रिक्सचा पार्ट आहे, आणि हे कव्हरिंग आहे ते आहे पोरिऑस्टियमचं. हे जे काय मॅट्रिक्स आहे हे मॅट्रिक्स सगळं मॅट्रिक्स ही कॅरेक्टर हे कशाने तयार झालंय, मॅट्रिक्स मध्ये काय तर मॅट्रिक्स मध्ये असंख्य राऊंडेड, बघा ही एक गोल 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 असलेला एक कॅनाल आहे, बरोबर ना. हा दुसरा गोल गोल असलेला कॅनाल आहे, हा तिसरा असलेला गोल 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 कॅनाल आहे. ह्या प्रत्येक रिंग्स म्हणजे थोडक्यात तुम्ही काय म्हणतात ते इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन चे जे स्ट्रक्चर बघतात त्याच्यामध्ये शेल्स असतात वेगवेगळ्या. तसे बाहेरचं शेल, मग आतलं शेल, मग आतलं शेल, आणि आतलं तुमचं काय ते न्यूक्लियस. तसं हे एक आहे. या एका पार्टला या कॉन्सेंट्रिक रिंग्स आहेत. इच कॉन्सेंट्रिक रिंग्स आर कॉल्ड Haversian system. So these are the different system, or you can say the matrix made up of, or other word, the Haversian system is a structural and functional unit of bone. म्हणजे बोनचं स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट काय तर हॅव्हर्सन सिस्टीम्स आहेत. किंवा मॅट्रिक्स कशाने सगळं हे तयार झालंय, हॅव्हर्सन सिस्टीमने तयार झालंय. सो या सगळ्या कॉन्सेंट्रिक रिंग ज्या तुम्हाला दिसत आहेत या प्रत्येक कॉन्सेंट्रिक रिंग्सला म्हणतात हॅव्हर्सन सिस्टीम. ही एक हॅव्हर्सन सिस्टीम आहे, ही एक हॅव्हर्सन सिस्टीम आहे, ही एक हॅव्हर्सन सिस्टीम आहे, ही हॅव्हर्सन सिस्टीम आहे. अशा सगळ्या हॅव्हर्सन सिस्टीम आहेत. यातली एक हॅव्हर्सन सिस्टीम मी मोठी केली. ओके, कुठली तरी एक हॅव्हर्सन सिस्टीम म्हणजे एक हा पार्ट मी इकडे मोठा केला, एक हॅव्हर्सन सिस्टीम मोठा केला. आपण एका आता हॅव्हर्सन सिस्टीम कडे येऊया. लक्षात घ्या आपण एका हॅव्हर्सन सिस्टीम कडे येऊया. हे सगळ्या दिसत आहेत त्या सगळ्या काय, या सगळ्या हॅव्हर्सियन सिस्टीम्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 अशा. यातली एक हॅव्हर्सियन सिस्टीम मी मोठी केली, ही एक सिंगल हॅव्हर्सियन सिस्टीम आहे.
ही सिंगल हॅव्हर्सन सिस्टीम कशाने बनली आहे? प्रत्येक हॅव्हर्सन सिस्टीमच्या सेंटरला एक नॅरो कॅनाल आहे आणि ह्या कॅनालला म्हणतात हॅव्हर्सियन कॅनाल. दिस कॅनाल इज कॉल्ड ॲज हॅव्हर्सियन कॅनाल. सो हॅव्हर्सन सिस्टीम शो ए सेंट्रली लोकेटेड नॅरो कॅनाल and this narrow canal is called Haversian canal, ज्याच्यामध्ये आर्टरी वेन्स ओके अशा बाहेर पडलेल्या आहेत. हा टीएस घेतलाय ना आपण, सेक्शन घेतलाय, त्यामुळे छोटे छोटे तुकडे तुम्हाला दिसणार आहेत, हे ओपनिंग दिसणार आहे. दीज आर दी आर्टरी वेन्स. ओके, नाव ते हॅव्हर्सन कॅनाल आणि नर्व्स आहेत. सो हे हॅव्हर्सन कॅनाल आहे. नाव हॅव्हर्सन कॅनाल इज सराउंडेड बाय ए कॉन्सेंट्रिक रिंग्स. बघा ही एक रिंग आहे, बरोबर ना, ही एक रिंग आहे, मग ही दुसरी रिंग आहे. म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या, तुम्ही न्यूक्लियस इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बघता ना शेलचं, त्यावेळेला काय करता, ऍटमचं स्ट्रक्चर बघता तेव्हा कसं असेल, मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या बाजूला पहिली के शेल आहे, मग एल शेल आहे, मग एम शेल आहे आणि मग एन शेल आहे, बरोबर ना. सो प्रत्येक शेलला लॅमिल्ला असं म्हणतात. इकडे काय म्हणणार, लॅमिल्ला. सो सेंटरला आहे तो हॅव्हर्सन कॅनाल. हॅव्हर्सन कॅनाल इज सराउंडेड बाय कॉन्सेंट्रिक रिंग्स. पहिली रिंग, दुसरी रिंग, तिसरी रिंग, चौथी रिंग. प्रत्येक रिंगला लॅमिल्ला म्हणतात आणि सगळ्याला एकत्रितरित्या लॅमिल्ले असं म्हणतात. सो दे आर कॉल्ड ॲज लॅमिल्ले. सो एक जी रिंग आहे हा एक लॅमिल्ला झाला, दुसरी रिंग आहे ती दुसरा लॅमिल्ला झाला, तिसरी रिंग आहे ती तिसरा लॅमिल्ला झाला, चौथी रिंग आहे ती चौथा लॅमिल्ला झाला. असे सगळे मिळून लॅमिल्ले तयार होतात. सो ईच हॅव्हर्सन सिस्टीम show a centrally located narrow canal called as Haversian canal. Haversian canal is surrounded by many concentric rings called lamellae. आता मी एक लॅमिल्लाचा विचार करतो. ए सिंगल लॅमिला contain or single lamella contain many lacunae. तुम्ही कुठली एक शेल घेतली म्हणजे के शेल घेतली तर के शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, मग एल शेल मध्ये इलेक्ट्रॉन असतात. ते इलेक्ट्रॉन्स म्हणजे इकडे आता लॅक्युने असं कन्सिडर करा. सो मध्ये आहे हॅव्हर्सन कॅनाल. हॅव्हर्सन कॅनालच्या बाजूला एक रिंग, ओके, एक रिंग, मग त्याच्या बाहेर दुसरी रिंग, मग तिसरी रिंग, असे सगळे रिंग असतात, त्याला लॅमिल्ले म्हणतात. अँड ईच लॅमिल्ला कंटेन और ईच लॅमिल्ला मेड अप ऑफ मेनी लॅक्युने. एका लॅमिल्ला मध्ये असंख्य लॅक्युने असतात. म्हणजे थोडक्यात असंख्य लॅक्युनाने मिळून एक लॅमिल्ला तयार झालाय. बघा, हा एक लॅक्युना, हा दुसरा लॅक्युना, तिसरा लॅक्युना, हा चौथा लॅक्युना, असे म्हणून असंख्य एका शेलमध्ये लॅक्युने आहेत. एका शेलमध्ये एका लॅमिल्ला मध्ये असंख्य लॅक्युने, मग दुसऱ्या लॅमिल्ला मध्ये असंख्य लॅक्युने, आणि प्रत्येक लॅक्युनामध्ये सेल्स आहेत. कोणते सेल्स, बोन सेल आहेत, त्याला म्हणतात ऑस्टिओसाइट. त्याला म्हणतात ऑस्टिओसाइट्स. जसं तिकडे कॉन्ड्रोब्लास्ट कॉन्ड्रोसाइट होतं, तसं इकडे ऑस्टिओसाइट्स आहे. आपण आता तिकडे डिस्क्रिप्शन कडे जाऊया. मग परत एकदा रिपीट करतो. हा बोन आहे, बोनचा मी व्हर्टिकल सेक्शन घेतलाय. जर बोनचा व्हर्टिकल सेक्शन बघा, बोनच्या बाहेर सगळं आहे ते मॅट्रिक्स आहे. बघा, जे तुम्हाला पांढरा पांढरा पार्ट दिसतो बोनचा, दिस आर मॅट्रिक्स. हे मॅट्रिक्स हार्ड आहे. कशामुळे हार्ड आहे, ड्यू टू बिकॉज ऑफ हायड्रॉक्सी ऍपिटायटीमुळे. हायड्रॉक्सी ऍपिटायटीचा आपण इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत, स्पेशली फॉस्फरस आणि कॅल्शियम. आता हे मॅट्रिक्स बनलं, हे कशाने बनलंय, किंवा बोन्स कशाने बनलंय, बोन्स बनले असंख्य सिस्टीम्स, त्याला म्हणतात हॅव्हर्सन सिस्टीम. सो आपण त्याला म्हणूया हॅव्हर्सन सिस्टीम इज ए स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बोन. ह्या सगळ्या कॉन्सेंट्रिक रिंग्स मिळून तयार झाले ते हॅव्हर्सन सिस्टीम झाली. म्हणजे ही एक हॅव्हर्सन सिस्टीम, दुसरी